हा कोण? न उघडणाऱ्या कुलपाची चावी येते. म्हणजे हिचं नाव वनिता. आमच्या रमावतीच्या एका शाळेमधली शिक्षिका आहे. तिची माहिती मिळाल्या फक्त मलाच रिपोर्ट झाला पाहिजे. हो कळलं साहेब. येऊ मी? या. माझं हिंदी अजिबात चांगलं नाही. ते मागच्या वेळेला तुम्ही मराठीतून म्हटलेलात म्हणून मी काय बाई बोलले. हे हिंदीतून नाही हो जमायचं मला. असं कसं नाही जमायचं? हिंदी सिनेमे पाहतेस ना, ते जसं बोलतात तसंच बोलायचं. वाखरीस तुम्ही त्या चॅनलवाल्यांना फोन करा आणि वेळ घ्या त्यांची. आत्याजी मी ना खूप खुश आहे. अगं मी सुद्धा खूप खुश आहे. घरातल्या वातावरणामुळे पोरीच्या चेहऱ्यावरचं हास्यच गेलं होतं हो. आता आम्हाला परत आमची अमृता बघायला मिळेल. खेळकर, हट्टी. तुम्ही ताई काय वहिनी, नवरा बायकोच्या बेडरूम मध्ये असं घुसतातोय? हा काय टकटक वगैरे करावं? चुकलं मी नंतर येते. नाही तसं काही नाही, गंमत केली. रमावतीला चाललंय ना, तर तिला जरा आपलं म्हणजे जाताना निरोप देत होतो. तुम्हाला वचन दिले की नाही मी सगळ्यांची प्रेमाने वागणार. वागते की नाही? एवढं प्रेम आहे माझं. सवी म्हणजे एक प्यादा आहे. आपल्याला राजापर्यंत पोहोचायचंय. त्यासाठी गृहमंत्रालयाने केस CID कडे सोपवली आहे. कोणीतरी हुशार आणि अनुभवी ऑफिसर या केसचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. काही नाव कळलं का त्याचं? हो, शंकर मोरासकर म्हणून ऑफिसर या केसचं काम बघणार आहे. शंकर मोरासकर. आपण तुझा खोटा का होईना एक छान इंटरव्ह्यू घेऊया का? तुलाही सवय होईल ना. चल ठीक आहे, चल तू इथे बस. ओके. हमने सुना है कि आप सिद्धिविनायक चल के गए थे. कैसा रहा आपका अनुभव? लेणार था. ए रमावती स्पेशल ले भारी वगैरह नहीं चलेगा इधर. हाँ चल रे. अच्छा था, बहुत अच्छा था. क्या हुआ कि वो गणपति बापा सिद्धिविनायक बहुत जागरूक देवस्थान. गणपति बापा सिद्धिविनायक बहुत जागरूक देवस्थान है ना, तो मैंने नवस बोला था फेडाला जाने को है ना. तो बागनीस का कभी बरोबर आ रहे हैं. त्याचं काय आहे, मुंबई के रस्ते ना अजून पलायला जाता येते ना मला नीट म्हणून. नमस्कार सर. या मोरासकर साहेब या. सर कशी आता तुमची तब्येत? बरी. खूप ऐकून आहे तुमच्याविषयी. तुमच्यासारख्या माणसानं मला ओळखावं याचा आनंद मला जास्त आहे. असो, तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकता. थँक्यू सर. सुरुवात मला तुमच्या घरच्यांपासूनच करायला लागेल. एकदम घरच्यांपासून का? घटना जिथे घडते सुरुवात तिथूनच करायची असते. तुम्ही मला फक्त एवढं सांगा, या केस बद्दल तुमचं काय मत आहे? सॉरी सर, मी आत्ताच त्याविषयी काहीच बोलू शकत नाही. एकदा तपास पूर्ण झाला की त्यानंतरच मी काय ते बोलेन. या मिसेस किल्लेदार. एक्सक्यूज मी. बोल. ठीक आहे सर, मी निघतो. कोण आलंय? बरं ठीक आहे. हा मी बघतो. ठीक आहे साहेब, चॅनलवाले आले. मी तयार आहे. तू तयार आहेस ना? गुड.